आम्ही 23 तारखेपासून उपोषणाला बसलेला आहे। आज 6वा दिवस आहे। आमदार आलेला आहे आणि आपला आदिवासी मंत्रीला भेट दिलेला आहे आणि आपलं वनमंत्रीला भेट देऊन म्हणजे त्यांनी सकारात्मक चर्चा केलेला आहे आणि आज आपला इथे भेट देऊन त्यांनी म्हटलेलं आहे की मी सतत तुमची पाठपुरावा करणार आहे। पण आपला इथे जे बॅनर्जी मॅडम आहे त्यांनी जे म्हणजे पद्धतीने दिला पाहिजे विषय वगैरे म्हणजे जे पद्धतीने त्यांनी भरलं पाहिजे त्या पद्धतीने ते नोटीस म्हणजे वरती पाठवत नाही आणि ते वरचे जे अधिकारी आहे ऋषिकेश रंजन त्यांच्या अंडरमध्ये मुख्य वन संरक्षण नागपूरमध्ये ते सध्या बसलेलं आहे। त्यांच्या अंडरमध्ये 5 जिल्हे बसते आणि त्यांनी स्वतःहून निवड समिती गठीत करून म्हणजे भरता येते, तरी पण त्यांनी आतापर्यंत ते दखल घेतले नाही। आता गडचिरोली, चंद्रपूर, नाशिक आणि अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये पेशा 17 संवर्गाची वनरक्षक भरतीची माजी सैनिक जागा रूपांतरित करून भरता येते, पण आपला अमरावती जिल्ह्यामध्ये काऊन भरलेला नाही, माझे हेच प्रश्न आहे। आम्ही हा सध्या दिलेला आहे। तुम्ही काहीतरी पत्र काढणे तर आम्हाला म्हणजे उद्यापर्यंत काही कॉल करा, आम्ही तुमच्या भाषेचे म्हणजे तुमची मान ठेवून उद्या संध्याकाळपर्यंत काहीतरी कॉल आले तर आम्ही त्यांच्या मान ठेवून कुपोषण सोडणार आहे। आज मी या ठिकाणी आणि सतत 23 तारखेपासून आज मी या वनरक्षक या पदभरतीसाठी वेटिंग लिस्टमध्ये असलेल्या उमेदवारांसोबत आंदोलनामध्ये बसलेला आहेत। हे उमेदवार सदर बसलेले आहेत। सलग 2023 पासून वेटिंग लिस्टमध्ये आपल्या न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये बसलेले आहेत। आज सन्माननीय मेळघाटचे आमदार केवलरामजी काळे विजिट दिलेले असता त्यांनी वनमंत्री व आदिवासी मंत्र्यांना भेटून न्याय देण्याचे आश्वासन दिले, परंतु आपण ज्या ठिकाणी बसलेले आहेत त्या ठिकाणचे बॅनर्जी मॅडम संपूर्णतः निगेटिव्हमध्ये उत्तर आणि प्रत्युत्तर देत आहेत। त्यामुळे सर्व उमेदवार नाराजीमध्ये बसलेला आहे। आज आम्ही इथं उपोषण सोडवण्याच्या मार्गावर नसून उद्याचा वेगळा आणि विभागीय आयुक्त यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणार आहेत। अमरावती जिल्ह्यातील वनरक्षक भरती 2023 अंतर्गत प्रतीक्षा यादीतील पात्र व गुणवत्ताधारक उमेदवारांवर अन्याय होत असल्याच्या निषेधार्थ मुख्य वनसंरक्षण कार्यालयासमोर सुरू असलेले धरणे आंदोलन सोमवारी 6व्या दिवशीही कायम राहील। आंदोलनात सहभागी 42 उमेदवार आपल्या मागण्यांवर ठाम असून प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत। महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही अमरावती वनवृत्तात समान नियम लागू करून पात्र उमेदवारांना नियुक्त्या देण्यात आलेल्या नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे। त्यामुळे उमेदवारांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। आंदोलनादरम्यान रमेश जांभेकर आणि रुपेश भिलावेकर हे गेल्या 6 दिवसांपासून आंदोलन करत असून त्यांची प्रकृती खालवर असल्याची माहिती आंदोलकांनी दिली। सायंकाळी मेळघाटचे भाजप आमदार केवलराम काळे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांशी चर्चा केली। त्यांनी आंदोलकांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली, मात्र आंदोलकांनी आपला निर्णय कायम ठेवून आंदोलन सुरूच ठेवण्याची भूमिका घेतली। आंदोलकांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त करताना संबंधित अधिकारी आमच्या मागण्यांकडे सकारात्मक दृष्टिकोनाने पाहत नाहीत, त्यामुळे उमेदवारांमध्ये तीव्र असंतोष आहे। आम्ही कोणत्याही परिस्थितीत उपोषण मागे घेणार नाही, उलट मंगळवारी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल असे सांगितले। यावेळी आमदार केवलराम काळे म्हणाले की वनमंत्री आणि आदिवासी विकास मंत्र्यांशी चर्चा झाली असून दोन्ही मंत्री सकारात्मक आहेत। लवकरच बैठक घेऊन या प्रश्नावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल। मेळघाटमधील पेसा कायदा अंतर्गत आमचे आदिवासी उमेदवार वनरक्षक पदाकरती उपोषणाला बसलेले आहेत आणि आज या उपोषणाला मी भेट दिली आणि त्यांच्याशी चर्चा केली आणि या अगोदरच मी मंत्री महोदय वनमंत्र्यांसोबत चर्चा केली, आदिवासी मंत्री यांच्यासोबत मी चर्चा केली आणि ते दोघे मंत्री सकारात्मक आहेत आणि लवकरच त्यांची बैठक घेऊन त्यांचा तोडगा निघणार आहे।